तुम्ही प्रत्येक काम परफेक्ट करायला जाता, पण शेवटी ते काम सुरूच होत नाही. कामात 100% देण्याच्या चक्करमध्ये संधी हातातून निसटते किंवा विनाकारण मानसिक त्रास, ताण, नजर लागणे आणि लग्नात नोकरीत सतत अडथळे येत आहेत. जर तुमची रास कन्या असेल तर हे फक्त तुमचेच राशी भविष्य आहे, तुमच्या ग्रहांचे खेळ आहेत. पण काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये स्कंदपुराण, मत्स्यपुराण आणि पद्मपुराणात सांगितलेले 4 असे महाउपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे क्षणात दूर करू शकतात. तुमचे आरोग्य, बुद्धी, व्यवसाय आणि लग्नसंबंध या एकाच व्हिडिओनंतर बदलू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात मिस करू नका. चला तर मग पाहूया हे प्रभावी उपाय नेमके काय आहेत. कन्या राशीसाठी आयुष्य बदलणारा उपाय. आयुष्यभरासाठी यापूर्वी माझ्या चॅनलवर कुंभ राशी, मेष राशीचे अनेक व्हिडिओ आयुष्य बदलणारा उपाय देऊन झाले आहे. जर यापैकी तुमची कोणती रास असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. कन्या राशी आरशातही त्रुटी कमी काढते, म्हणजेच तुम्ही लोक आरशातही चुका शोधू शकता, तर इतर लोक स्वतःमधील कमी पाहण्यासाठी आरशात आपला चेहरा पाहतात. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चित्र किंवा प्रतिमा तयार करण्याची क्षमता आढळते. तुम्ही लोक खूप क्रिएटिव्ह, सृजनशील असता, रचनात्मक काम करण्यात निपुण असता, कारण कन्या रास ही राशीचक्रातील तपस्वी रास आहे. आणि कन्या राशीबद्दल सांगायचे जर जिथे ज्ञान, बुद्धी, विवेक हा तराजूसारखा असतो, एकदम अचूक, ना इकडे ना तिकडे, आणि सेवाभाव तर गंगेसारखा निर्मळ असतो. नमस्कार, मी आहे भाग्यश्री आणि लोकांच्या समस्याचे निवारण करण्याचे प्रयत्न करत आहे. कन्या रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि तिचा स्वामी बुध आहे. बुध हा ज्ञानाचा कारक मानला जातो. आता कन्या राशीच्या लोकांना मी तुम्हाला तुमचा स्वभाव काय आहे ते सांगते. ज्ञानाचा कोणताही कण म्हणजेच ज्ञानाची कोणतीही गोष्ट, बुद्धीची गोष्ट, विवेकाची गोष्ट म्हणजेच जो सार आहे, तो मूलतत्व आहे, त्याला तर तुम्ही स्वीकारून घेता आणि ज्या निरर्थक गोष्टी असतात त्या बाजूला सारता. त्या गोष्टी ऐकूनही तुम्हाला आवडत नाही. जसे की म्हटले गेले आहे, साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुइया. सूप म्हणजे पूर्वी गावामध्ये धान्य स्वच्छ करण्यासाठी महिला किंवा पुरुष सूपाचा वापर करायचे. त्यात ते धान्य ठेवून घ्यायचे आणि केर कचरा उडवून द्यायचे. तर साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुहाए, सार सारा हो गही रहिया, थोता थैया उडैया, म्हणजे निरर्थक गोष्टींना उडवून देतात. तर तुम्ही लोक अशा स्वभावाचे आहात, जी जिथे महत्त्वाचे काम असेल त्यातूनच तेवढेच घ्याल आणि बाकीच्या गोष्टी सोडून द्याल. हा तुमचा स्वभाव आहे. आणि तुमच्यामध्ये आणखी एक गोष्ट आढळते, कोणत्याही गोष्टीचे उत्तर तुमच्याकडे नेहमी तयार असते, कारण बुध हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. तो तर देवदूत आहे, तो तुमच्यात विराजमान आहे. माता सरस्वतीच्या रूपात सारखे तुमचे सर्व बुद्धी काम करते. एखाद्या एक प्रश्न विचारला तर तुमच्याकडे 5 उत्तरे असतात. बृहदारण्य उपनिषदात असे म्हटले की नीती नेती हे नाही ते नाही. याचा अर्थ असा आहे की नाही ते नाही तरच हेच. कन्या राशीच्या तत्वज्ञान दर्शन आहे आणि हे त्या गोष्टीचे तिथपर्यंत पोहोचवतात जिथपर्यंत त्यांना सत्य सापडत नाही. ते तोपर्यंत शोधत राहतात. मला तुम्हाला हे समजवायचे आहे की कन्या राशीचे लोक काहीही बोलण्यापूर्वीच समोरच्याचा भाव समजून जातात आणि त्याला काय सांगायचं आहे. म्हणूनच मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते की जर दुसऱ्या राशीचे लोक हे ऐकत असतील तर त्यांना हे माहिती असायला हवे की जर तुम्ही कन्या राशीच्या लोकांशी खोटे बोलत असाल तर तुम्ही स्वतःलाच मूर्ख बनवत आहात. कारण कन्या राशीचे लोक पूर्णपणे समजतात की तुम्हाला काय म्हणायचे आहे. लोक म्हणतात की कन्या राशीचे लोक खूप टीकाकार, आलोचक असतात. आता मला सांगा, सोन्याला कसोट्यावर परखणे हा काय गुन्हा आहे का? जर कन्या राशीचे लोक एखाद्या व्यक्तीचे वर्णन करत असतील की हे चांगले आहे किंवा हे गोष्टीसाठी योग्य नाही, मग तो व्यापार असो, नोकरी असो, राजकारण असो किंवा समाजातील कोणतेही क्षेत्र असो, जिथे लोक गोंधळलेले असतात, इकडे तिकडे धावत असतात, तिथेच जर कन्या राशीच्या लोकांकडून सल्ला घेतला तर ते त्याला योग्य पद्धतीने बसवून देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच त्यांना बॉस आवडत नाहीत. कन्या राशीच्या तुम्ही लोकांना बॉस नको असतो, हे मला माहिती आहे. तुम्हाला स्वतःचे नियंत्रण, ताबा हवा असतो आणि लोक नियंत्रण द्यायला तयार नसतात. याच गोष्टीवरून आपापसात तणाव निर्माण होतो. त्यामुळे जर इतर लोक तुमच्याबद्दल
ऐकत असतील तर त्यांनी हे समजून घेतले पाहिजे. जर तुमच्या कंपनीत किंवा व्यापारात लोक असतील तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा की बघा, माझ्यावर बॉसगिरी दाखवू नका, माझ्यावर बॉस बनून राहू नका, मला नियंत्रण हवे आहे आणि जर हे तुम्ही मला दिलेत तर मी काम पूर्ण करून दाखवेन. आता मी सांगते की कन्या राशीच्या लोकांची सेवाभावी वृत्ती ही अद्वितीय आहे, त्याला तोड नाही. ती कोणत्याही यशाची म्हणजेच मान सन्मानाची किंवा इज्जतीची अपेक्षा न ठेवता असते. ती कोणत्याही अपेक्षेशिवाय इतरांच्या सेवेत तत्पर असतात. रात्री 2 वाजता जरी ते गाढ झोपेत असतील आणि कोणी मदतीसाठी हाक मारली तरी ते धावून जातात आणि मदत करतात. ही मदत ते निष्काम भावाने करतात, पण तरीही लोक त्यांना कुठे ना कुठे वाईट म्हणतात. हीच गोष्ट त्यांना दुखवते. उपाय सांगण्यापूर्वी माझ्याकडे अजून काही गोष्टी बाकी आहेत. मनात जे आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि हे खूप महत्त्वाचे आहे. तुमची जी सावली आहे ना, ती पूर्णवादाची आहे. म्हणजेच तुम्ही स्वतःकडून एवढी अपेक्षा ठेवता की इतकी अपेक्षा ठेवता की कोणतेही काम सुरू करतच नाही. काम यासाठी सुरू करत नाही कारण ते पूर्ण होईल की नाही याची शंका असते. भगवत पुराणात भगवान श्री कृष्णजींनी म्हटले आहे, श्रेण सर्व धाम वेगुण परमधाम स्वष्टुनुष्ठिता, म्हणजे स्वतःकडून केले गेलेले अपूर्ण कर्म देखील इतरांचे पूर्ण कर्मापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनो, मी तुम्हाला हेच सांगत आहे की तुम्ही काम तर सुरू करा, पूर्णतेची भीती मनात ठेवू नका. पूर्ण करणे हे ईश्वराची काम आहे आणि तो करेल. आता मी कन्या राशीच्या लोकांना आयुष्य बदलण्यासाठी आयुष्यभराचा उपाय सांगणार आहे. तर माझी अशी इच्छा आहे की जर तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य यशस्वीपणे घालवायचे असेल तर हा उपाय आयुष्यभर करत राहा आणि तुम्हाला दिसेल की तुमच्या आयुष्यात दिवसेंदिवस प्रगती होत गेली आहे आणि तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. तर हा जो पहिला उपाय मी सांगत आहे कन्या राशीच्या लोकांसाठी, जर कोणाची प्रकृती आरोग्य खराब राहत असेल किंवा बुद्धी वेळेवर काम करत नसेल. वेळेवर काम न करण्याचा अर्थ असा आहे की कधी कधी काय होते की आपण एखाद्या मीटिंगमध्ये बसलो असतो आणि तिथे आपण बोलत नाही, परंतु आपल्या आल्यावर डोक्यात विचार येतो की ही गोष्ट बोलले असतो तर बरे झाले असते. जर मनात असा गोंधळ असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करावा आणि तसे नसेल तरी हा उपाय केल्यामुळे वेळेवर तुमचे डोके चालेल, तुमची बुद्धी काम करेल आणि देव तुम्हाला निरोगी स्वस्थ ठेवेल. तर पहिला उपाय असा आहे, स्कंद पुराणात असे लिहिले आहे की बुधवारी दुर्वेच्या काड्या म्हणजेच 21 दुर्वा तुम्ही पाण्यात टाकून ठेवा आणि त्या भगवान श्री गणेशाकडे घेऊन जा. तिथे तुम्ही धूप दीप लावा. त्यानंतर एका पात्रात म्हणजेच भांड्यात पाणी घ्या आणि त्यात दुर्वा असावेत. एक एक दुर्वा काढा आणि ओम बम बुधाय दुर्वा समर्पयामी असे म्हणत, ओम बम बुधयाय दुर्वा समर्पयामी म्हणत गणपती भगवानला पायाजवळची दुर्वा अर्पित करत जा किंवा त्याच्या सोंडेजवळ अर्पित करत जा. ही क्रिया जर तुम्ही प्रत्येक बुधवारी करत गेलात तर तुमचे आरोग्य आणि बुद्धी दोन्ही आयुष्यभर चांगले राहील. यामध्ये भगवान श्री गणेश तुमच्यावर कृपा करतील. दुसरा उपाय मी अशा कन्या राशीच्या लोकांसाठी सांगत आहे जे नेहमी दृष्टी लागण्याच्या त्रासाने त्रस्त असतात, अतिशय चिंता आणि मानसिक अशांतीने पीडित असतात. अशा लोकांनी शास्त्रामधील तंत्रात लिहिलेले आहे की प्रत्येक बुधवारी आपल्या अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे मीठ आणि थोडे काळे मोहरी टाकून जर तुम्ही आंघोळ केली तर हे स्नान तुमच्या शरीरातील कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा ओढून बाहेर काढते आणि तुमचे शरीर कायमचे फ्रेश ताजेतवाने होते. प्रत्येक बुधवारी तुम्ही हे करा आणि तुम्हाला दिसेल की तुमच्या नजर लागण्याचा त्रास दूर झाला आहे, मानसिक ताण निघून जातो. अतिशय चिंतेने ग्रस्त असाल तर त्याहूनही तुमची सुटका होते. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये अडचणी येत असतील तर कन्या राशीच्या लोकांसाठी मत्स्य पुराणात असे लिहिले आहे की बुधवारी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून हिरवे मूग तुम्ही एखाद्या तृतीयपंथीयाला म्हणजे किन्नरला नेऊन दिले तर तुमच्या व्यवसायात दिवस दुप्पट आणि रात्र चौपट प्रगती होत जाईल आणि तुमच्या नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतील. चौथा उपाय मी कन्या राशीच्या लोकांसाठी सांगत आहे, जर लग्नाला विलंब होत असेल किंवा वैवाहिक संबंधात ताणतणाव निर्माण होत असेल तर पद्मपुराणात लिहिले आहे की बुधवारी भगवान विष्णूंच्या चरणांच्या जलाने अभिषेक करा आणि अभिषेक केलेला जल आपल्या कपाळावर टिळा म्हणून लावा. हे जल बुध ग्रह आणि भगवान विष्णू दोघांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील.
विलंब होत असेल तर तोही म्हणजेच लग्नाला विलंब होत असेल तोही दूर होईल आणि वैवाहिक नात्यात तणाव असेल तर तोही दूर होईल. तुम्ही आनंदी जीवन जगाल. कन्या राशी ही ती कसोटी आहे जी खऱ्या अर्थाने सोन्याला सोने सिद्ध करते. म्हणजेच ती माणसाची पार करण्याचे खूप मोठे काम करते. तुमची विचारशक्ती, विवेकशीलता तुमच्यासाठी वरदान आहे. याचा वापर स्वतःवरही तितक्याच करुणेने करा जितकी करुणा तुम्ही इतरांवर दाखवता. याशिवाय कोणतीही माहिती तुम्हाला हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. पण जर काही माहिती आमच्यापर्यंत पोहोचू शकत नसेल तर तुम्ही एखाद्या विद्वान ज्योतिषकडून तुमच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करून घेऊन उपाय मिळवू शकता. आणि जर तुम्हाला माझ्याकडून जन्मकुंडलीचा सल्ला घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या सबस्क्राईब करण्याने, लाईक करण्याने आणि शेअर करण्याने इतर लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांचे कल्याण होईल. तर परमेश्वर तुमचेही कल्याण करेल. त्यांच्यात मनातून कधी ना कधी ही भावना नक्की येईल की कोणीतरी हे पाठवले होते, देव त्यांचे भले करो. धन्यवाद. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची काही समस्या नक्की लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्थ राहा.